स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे। आमच्याकडे स्टील भांडी, संसार उपयोगी साहित्य, सोफा सेट, फर्निचर, कूलर, डायनिंग टेबल, आटा चक्की व इतर साहित्यांचे एकमेव ठिकाण एक, व्हरायटी अनेक। आता शुभ मुहूर्ताची सुरुवात सलगरे ते स्नेहा स्टील मधील खरेदीनेच। वाजवी दर, सजवा फर्निचरने तुमचे घर। सर्व साहित्यावर बजाज फायनान्सची खास सोय उपलब्ध। स्टील भांड्यांना 5 वर्षे गॅरंटी, तर फर्निचर साहित्यास किडवाळीपासून लाईफ टाईम वॉरंटी। खात्रीशीर खरेदीसाठी मिरज पूर्व भागातील एकमेव ठिकाण स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे। आमचा पत्ता रवींद्र वसतिनिकेतन शेजारी सलगरे। संपर्क 90 96 25 91 38। प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा चांगली अपडेट। खंडेराजुरी देवाणघेवाणीतून वाद, मध्यस्थास काठीने मारहाण। मिरज तालुक्यातील खंडेराजुरी येथे आर्थिक देवाणघेवाणीतून सुरू असलेल्या वादात मध्यस्थी केल्याने एकास काठीने मारून जखमी करण्यात आल्याची फिर्याद पोलिसात दाखल करण्यात आली आहे। या प्रकरणी मिरज ग्रामीण पोलिसांनी खंडेराजुरी येथील चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे। दिनांक 22 मार्च रोजी रात्री 8:30 वाजण्याच्या सुमारास खंडेराजुरी येथे ऋतिक साकेत यांच्या घरासमोर ही घटना घडली। जखमी अक्षय जनार्दन धनसरे वय वर्ष 29 राहणार खंडेराजुरी यांनी कुमार सखाराम कांबळे, सचिन कुमार कांबळे, अक्षय संपत कांबळे, राहुल अशोक कांबळे सर्वजण राहणार खंडेराजुरी तालुका मिरज या चौघांविरुद्ध पोलिसात फिर्याद दिली आहे। पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की कुमार कांबळे, सचिन कांबळे, अक्षय कांबळे, राहुल कांबळे हे चौघे धनसरे यांचे मित्र ऋतिक साकेत यास लाथाबुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळ करत होते। धनसरे कुमार कांबळे व अन्य लोकांना समजावून सांगत होते। यावेळी कुमार कांबळे यांनी धनसरे यांना सांगितले की ऋतिक साकेत याच्यासोबत त्याची पैशाची देवाणघेवाण आहे, तसेच तू आमच्यामध्ये पडू नको असेही म्हटले होते। तू आमच्यामध्ये येऊन का बोललास असे म्हणून कुमार कांबळे यांनी धनसरे यांना तेथे पडलेल्या काठीने हातावर व अंगावर मारहाण केली। इतर ठिकाणी लाथाबुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळ व दमदाटी केल्याचे पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे। मिरज ग्रामीण पोलिसांनी यानुसार चौघांविरोधात गुन्हा नोंद केला आहे।